असं म्हणतात की ज्या माणसाला समज चांगली असते तो कधीच गैरसमज करून घेत नाही. पण अलीकडच्या मोबाईलच्या या दुनियेमध्ये अनेक माणसांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गैरसमज जास्त होतो. फोन उचलला नाही तर मनात असंख्य गोष्टी तयार होतात. मन शंकाने व्यापून जातं. मनामध्ये अनेक गैरसमज तयार होतात. एखादा मेसेज केला, मेसेज पाहिला नाही तर तो का पाहिला नाही? माझा आहे म्हणून पाहिला नाही का? मला पुन्हा त्यांनी मेसेज करायला नको होता का? तो पाहायला तरी हवा होता ना? अशा अनेक प्रश्नांची गर्दी मनामध्ये व्हायला लागते आणि यातूनच तयार होतो गैरसमज. रामराम मंडळी, आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या संवादाचा विषय आहे गैरसमज. अलीकडच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात सगळ्यात मोठं साधन जर कोणतं असेल ते म्हणजे मोबाईल. या मोबाईलच्या माध्यमातून असंख्य माणसं एकमेकांच्या संपर्कात असतात. पण चुकून कधी संपर्क झाला नाही आणि संपर्क झाला नसला किंवा फोन उचलला नसेल, मेसेज पाहिला नसेल तर मात्र माणसांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका यायला लागतात. अर्थात डोळ्यांनी पाहिलेलं वेगळं असतं आणि कानाने ऐकलेलं वेगळं असतं. तरीसुद्धा डोळ्याने पाहूनसुद्धा गैरसमज करणारी माणसं आहेत आणि कानाने ऐकून तर गैरसमज करणाऱ्या माणसांची संख्या भरमसाठ आहे. समजा एखादा मनुष्य कामात असेल, त्याला तुमचा आलेला फोन समजला नसेल, त्यानं तो पाहिला नसेल, त्याच्याकडचा इंटरनेटचा डेटा संपला असेल, तुम्ही व्हॉट्सअप वगैरे वेगळ्या सोशल मीडियावरून पाठवलेला मेसेज तो पाहू शकला नसेल, त्याच्या काही अडचणी असतील ना. पण या अडचणी लक्षात न घेता समोरचा मनुष्य त्याच्याबद्दल गैरसमज करायला लागतो आणि ह्यातून होतं काय, माणसं तुटतात, नाती तुटतात. असं म्हणतात की गैरसमज हे नाती तोडण्याचं काम करतं आणि माणसाच्यातील फुकाचा अहंकार वाढवायला कारणीभूत ठरतं. खरं आहे ते, असंच घडत जातं. व्यावहारिक दुनियेमध्ये पाहायला गेलं तर एखाद्याच्या तोंडातून निघालेला शब्द तुमचा गैरसमज करायला कारणीभूत ठरतो. अर्थात त्याला तसं म्हणायचं नसतं, पण तुमच्या मनात मात्र गैरसमज झालेला असतो, याला असंच म्हणायचं असतं. मला अनेक जण विचारतात की हा गैरसमज कसा दूर करायचा. त्यांना फक्त मी इतकंच सांगतो, गैरसमज दूर करण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे तुम्ही त्याच्या ठिकाणी जा आणि त्याच्या ठिकाणावरून तुमच्याकडे पहा. मग तुमच्या मनातले सगळे गैरसमज निघून जातील. त्याने फोन का उचलला नाही, त्यानं मेसेज का पाहिला नाही, त्यानं तुम्हाला इतक्या वेळा सांगूनसुद्धा परत फोन का केला नाही, तुम्हाला तो का भेटला नाही, तुमच्याशी तो का बोलला नाही. तुम्ही त्याच्या ठिकाणी जा आणि तुमच्याकडे पहा. मग तुम्हाला जर वाटलं की हे बरोबर आहे, तो त्याच्या अडचणीत आहे, त्याच्या समस्या हजार आहेत, आणि मग आपण त्याच्याबद्दलचा असलेला गैरसमज तुमचा हळूहळू नाहीसा करू शकतो. त्याच्या ठिकाणी जायला शिकलं पाहिजेत. आणि जेव्हा माणसाच्या ठिकाणी जातो तेव्हा माणसाचं दुःख का आहे, माणसाचं दैन्य का आहे, माणसाची अस्वस्थता का आहे, ही अस्वस्थता का निर्माण झालेली आहे, हे सारं तुम्हाला कळायला लागेल. मग गैरसमज होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आणि गैरसमज न करण्यासाठी समज चांगली असावी लागते. आणि ज्याला ही समज अत्यंत चांगली असते ती माणसाच्या गैरसमजाच्या भानगडीत कधी पडत नाहीत. ती शंका कुशंका तर घेतच नाहीत. समोरच्या माणसावर खुशाल विश्वास ठेवतात आणि जीवन जगायला लागतात. चला तर करूया आपण प्रयत्न, हा गैरसमज दूर करून टाकूया, एकमेकांच्या बद्दल जाती धर्मामध्ये तेढ काढून टाकूया आणि एक चांगला समाज, चांगली माणसं घडवण्याचा प्रयत्न करूया. भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित. तोवर धन्यवाद.